माकडांमध्ये सुद्धा किती एकी असते बघा मैत्रिणींनो. बरोबर तिन्ही एकत्र बसलेले आहेत आणि एकत्र जातात, एकत्र फिरतात. कायम एवढ्या आवारात नाही माकडे असतात. मेडिकलमध्ये सुद्धा आता बसलेले आहेत, कसे बसलेत बघा. तशीच म्हणजे जनावरांमध्ये सुद्धा एकी असू शकते, पण माणसांमध्ये एकी असू शकत नाही. माणूस हा प्राणी कशाने बनलेला आहे काय माहीत. त्याच्या भावना कुणालाच कळत नाहीत. अगदी माणसाला सुद्धा, घरातल्या घरात सुद्धा एकमेकाच्या भावना कळत नाहीत. इतका माणूस हा धूर्त प्राणी आहे. आणि दुसऱ्या सोमवारची मी आजची तुम्हाला पूजा दाखवत आहे. सकाळीच मी रुद्राभिषेक ते सगळं करून घेतलेलं होतं आणि हा व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळी येत आहे. तर मी कालच जाऊन सगळं जे धोत्र्याचं फूल फळ असेल किंवा बेलाची पानं असतील ती कालच तोडून आणलेली होती. कारण सोमवारी आपण कोणतंही म्हणजे बेलपान असून दे, धोत्र्याचं फळ फूल काहीही तोडायचं नसतं. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, शुभ सायंकाळ म्हणेल. कारण आत्ता सायंकाळची वाजलेले आहेत 5 आणि आज वार आहे सोमवार. सोमवार असल्यामुळे आज मी अशी साडी नेसलेली आहे. श्रावणातला दुसरा सोमवार आहे आज. आणि आजची शिवामूठ आहे ती तिळ आहे. आज शिवामुठीला आपण तीळ हे कडधान्य हे काय म्हणतात मसाल्यातला एक पदार्थ वापरणार आहे तीळ. तर पांढरे तीळ आज शिवामुठ आहे. सगळ्यांनी वाहा. आणि मैत्रिणींनो, श्रावण महिन्यानिमित्त आपण घरच्या घरी नवनाथ पारायणसुद्धा करू शकतो. तर ते कसं करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर नवनाथ पारायण करण्याच्या 3 पद्धती आहेत बघा. एक 9 दिवसाचं पारायण करता येतं, परत 7 दिवसाचं येतं. आणि फक्त श्रावण महिन्यात आपण अखंड महिनाभर जरी म्हणजे 1-2 अध्याय वाचले तरीसुद्धा चालतात. फक्त श्रावण महिन्यातच चालतं, इतर वेळी नाही चालत. फक्त श्रावणात आपण 1-2 अध्याय जसे जमल तसे वाचले तरी चालतात. तर गुरुचरित्राप्रमाणेच याचे पण नियम आहेत. आणि ग्रंथ वाचत असताना हा वाचायचा. हा दिंडोरी प्रणीत ग्रंथ आहे, तर हा वाचायचा. याच्यात 40 अध्याय आहेत. गुरुचरित्रामध्ये 53 आहेत, तर याच्यात 40 अध्याय आहेत. मी ते चालू करणार आहे उद्यापासून वाचायला. हे पहा, अध्याय 40. तुम्हाला उलट दिसत असेल कारण हा फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला उलट दिसत असेल, पण हा ग्रंथ वाचायचा. आणि या ग्रंथ वाचत असताना कांदा लसूण वर्ज्य आहे. कांदा लसूण आपल्याला चालत नाही. परत शक्यतो हा ग्रंथ एकतर सकाळी लवकर पहाटे किंवा प्रदोष काळात संध्याकाळी वाचलेला चांगला असतो. कारण नवनाथ हे सुद्धा शंकरांचेच अवतार आहेत. तर शक्यतो शंकरांची सेवा, भगवान शंकरांची सेवा ही आपण प्रदोष काळात किंवा सकाळी करतो लवकर. तसं तर तुम्हाला ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी वाचला तरीसुद्धा चालेल. कारण कसं असतं, प्रत्येकांना जमतं सकाळी किंवा संध्याकाळी असं नाही. लहान मुलं वगैरे असली तर त्यांना जमणार नाही. तर तुमची मुलं ज्यावेळी झोपतील त्यावेळी जरी वाचला तरीसुद्धा चालेल. पण पारायण तुम्ही करा. श्रावणामध्ये खूप चांगलं असतं. म्हणजे आपल्या घरामध्ये काय म्हणतात, मुलं असं खूप चिडचिड करत असतील, सारखं आपल्या घरातली लोक आजारी जर पडत असतील तर घरातले म्हणजे गृहदोष निघून जाण्यास खूप मदत होते त्या ग्रंथाच्या वाचनाने. त्यामुळं पारायण हे वर्षातनं एकदा तरी घरामध्ये करत जावा. वर्षातनं एकदा गुरुचरित्र पारायण आणि नवनाथ पारायण आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे. तर मी सुद्धा सोमवार असल्यामुळे सकाळीच रुद्राभिषेक करून घेतलेला आहे आणि शिवलीलामृत आत्ता मी वाचन करणार आहे. तर याचे नियमसुद्धा कांदा लसूण खायचं नाही. परत गादीवर वगैरे बसायचं नाही, खालीच झोपायचं. शक्यतो घोंगडीवरच झोपायचं. आणि वाचायला बसत असताना केस वगैरे मोकळे सोडायचे. परान्न खायचं नाही. वाचायला बसायच्या आधी घरातनं गोमूत्र शिंपडायचं आणि घोंगडीवरच वाचायला बसायचं. अंगावर कोणतंही काळं वस्त्र घालायचं नाही. परत कपाळाला भस्म, परत गळ्याला भस्म, हाताला भस्म, असं सगळीकडे भस्म लावून आपण वाचन चालू करायचं.
काय बोला की काय सांग. कुठं काय अशा पद्धतीने वाचन चालू करायचं. 9 दिवसाचं पारायण केला तर त्या पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे. 9 दिवस किती अध्याय वाचायचे. परत 7 दिवसाचं जर करणार असेल तर 7 दिवसाचं पण त्यांनी त्यामध्ये दिलेलं आहे. आणि जर पूर्ण श्रावण महिना तुम्ही वाचणार असाल तर 1-2 अध्याय तरी वाचला तरी सुद्धा चालेल. आणि परांना खायचं नाही आहे हे वाचन चालू असताना. आणि शक्यतो दिवसभर ओम द्रा चिरंजीवीने नमः या मंत्राचा दिवसभर जप करायचा आहे. वाचायला बसायच्या आधी पण एकदा स्वामी स्तवन गणपती अथर्वशीर्ष एकदा एक माळ त्या मंत्राचा एक माळ करायची आहे. आणि मग आपल्याला रोज वाचनाला सुरुवात करायची आहे. आणि शक्यतो जसं आपल्याला जमल तसं वाचन करा. श्रावण महिन्यातच फक्त आपल्याला महिनाभर तो ग्रंथ वाचता येतो. त्यामुळे महिनाभर जर तुम्ही वाचला तरी सुद्धा चालेल. श्रावणात जास्तीत जास्त आपल्याला सेवाया करायच्या असतात. आणि उद्यापन मग आता तुम्हाला जर 9 मुले जर उद्यापनाच्या दिवशी जर 9 मुले जमत नसतील तुम्हाला 9व्या दिवशी वाचन करून 10व्या दिवशी उद्यापन केलं तरी सुद्धा चालतं. नाहीतर 9व्या दिवशी सुद्धा तुम्ही सकाळी लवकर वाचून उद्यापन केला तरी सुद्धा चालतं. जसं तुम्हाला जमेल तसं 7 दिवसाचं पारायण केला तर 7 दिवस वाचून 8व्या दिवशी उद्यापन केला तरी सुद्धा चालतं. गाईला नैवेद्य हा द्यायचा उद्यापनाच्या दिवशी. आणि 9 मुलं जर तुम्हाला जमत नसतील तर एक सुवासीन किंवा एक जोडपं जरी वाढला तरी सुद्धा चालेल. पण शक्यतो 9 मुले वाढावी. आणि ज्यावेळी उद्यापन असतं त्यावेळी नैवेद्यामध्ये शक्यतो उडदाचे वडे हे असावेत. परत डाळ भाताची खिचडी, आंबील हे असावं. कारण की नवनाथांना कसं जे श्राद्धाचं जेवण असतं ते खूप प्रिय आहे. आणि घोंगडीवर का झोपायचं किंवा खाली गादीवर का बसायचं नाही. तर म्हणजे नवनाथ कसं त्यांचं आयुष्य जगत होते त्याच पद्धतीने आपण सुद्धा त्यांचं चरित्र वाचताना आपण पण त्यांनी कसं जगलेलं होतं तसंच आपण पण थोडक्यात जगण्याचा प्रयत्न. त्यांच्या एवढी सहनशीलता किंवा त्यांच्यासारखं आपल्याला काय जमणार नाही आहे. पण प्रयत्न हा करायचा शक्यतो तसंच राहण्याचा. तर अशा पद्धतीने नवनाथ या ग्रंथाचं आपण पारायण करू शकतो. आणि नक्कीच करा श्रावण महिन्यामध्ये. मी सुद्धा करणार आहे. मी सुद्धा जसं जमल तसं 1-2 अध्याय वाचणार आहे. कारण 9 दिवसाचं ते असं हेनं काय होणार नाही ठरवून. सगळंच हेनं होत नाही. त्यामुळं आता माझं शिवलीला अमृत पण चालू आहे नित्यसेवा. आणि हे म्हणजे होत नाही. तर जसं जमल आपल्याला तसं करायचं. पण करण्याचा प्रयत्न हा करायचा. जमवलं तर सगळं जमतं लक्षात ठेवा. त्यामुळे जमवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आणि तुम्ही सुद्धा नवनाथ पारायण नक्की करा. चला, व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा विसरू नका. आणि कमेंट केल्यानंतर साईडला हाईपचं जे ऑप्शन येतं ते हाईप पण करत जावं व्हिडिओला. कारण त्यामुळे आपलं चॅनल म्हणजे पुढे जाण्यासाठी खूप मदत होणार आहे. चला, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.